गेल्या 3 ते 4 आठवड्यांपासून देशातली तरुणाई ही रस्त्यावर उतरली आहे आणि त्यांची मागणी आहे ती म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणात कठोर कारवाई व्हावी। या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि जंतर मंतर असेल, मुंबई असेल आणि देशभरातल्या अनेक शहरांमध्ये आता आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत सुजात आंबेडकर आहेत। खरं तर आज वंचित आघाडीच्या वतीनं राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्यांच्याशी बोलूयात आपण नेमकं काय चाललंय। सुजातजी, स्वागत आहे आपलं। एकतर आज तुम्ही मुंबईसह महाराष्ट्रात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, काय प्रतिसाद मिळतो? अनेक ठिकाणी आपल्याला दुकानं, बाजारपेठा बंद असल्याचं पाहायला मिळते, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? आज जो वंचितचा बंद पुकारला गेला होता ते आम्ही पहिल्या दिवसापासून एकच गोष्ट सांगत होतो की आम्ही कुठेही बंद एन्फोर्स करणार नाही आहोत। हा जो बंद होतोय त्याच्यामध्ये लोक स्वइच्छेने सहभागी होत आहेत आणि आमचा पहिल्यापासून मेसेजिंग तसाच होता। कारण दिल्लीमध्ये जो भयानक हल्ला झाला विद्यार्थ्यांवर, त्या हल्ल्यामुळे बऱ्याचशा लोकांची झोप उडाली, बऱ्याचशा लोकांना शॉक धक्का लागलाय की असं अमानुष्य पद्धतीचा हिंसाचार व्हॉइस हा सरकार वापरू कसं शकतं आणि ते पण विद्यार्थ्यांकडनं। आणि म्हणून आम्ही एवढंच म्हटलेलं की आम्ही बंदची हाक दिली। जरी आम्ही बंदची हाक दिली असेल तरी समविचारी पक्ष, भाजपच्या विरोधी पक्ष, काही समविचारी संघटना, स्टुडंट ग्रुप, स्टुडंट युनियन आणि पेरेंट्स आणि तसेच सजग नागरिक ह्या आंदोलनामध्ये आणि बंदामध्ये सामील व्हा आणि आपण महाराष्ट्र बंद ठेवायला आमची मदत करा। तर या सगळ्या लोकांनी बाळासाहेबांच्या कॉलला उत्तर देऊन आज महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे। आणि त्याचं कारण हेच आहे की दिल्लीमध्ये जो मोठ्या प्रकारचा हिंसाचार झाला त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये राग, चीड निर्माण आली। दुसरी एक भीती निर्माण झाली आहे की आपला देश नक्की चाललाय कुठे, लोकशाहीमध्ये असं घडतं का। आणि अजून एक लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की हे उद्या दुसऱ्यांच्या पोराबरोबर झालं, उद्या आपल्या पोराचा पेपर फुटला, त्याचे 4 वर्ष बर्बाद झाले, त्यांनी जीवाचं बरं वाईट केलं तर काय, किंवा जर तो पेपर फुटीच्या नंतर कोणत्या आंदोलनामध्ये स्वतःचं मत व्यक्त करायला गेला आणि तिकडे पोलिसांनी ठेचून मारलं तर आपल्या पोराचं काय। आणि त्याच्यामुळे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये सजग नागरिक ह्या बंदामध्ये सहभाग घेताना आपल्याला दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला जो मूळ मुद्दा आहे की विद्यार्थ्यांचं आंदोलन, नीट परीक्षेतला सगळा गोंधळ, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन पाहायला मिळतं। आपण काल पाहिलं असेल चेंबूरमधली व्हिज्युअल्स, शेकडोच्या संख्येनं युवक एकवटले होते आणि त्यानंतर मग कालांतराने त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात आली। त्यामध्ये एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी असं विद्यार्थ्यांना सांगतायत की तुम्ही जर फार शहाणपणा केला किंवा तत्सम प्रकारचा त्यांनी शब्द वापरला तर 50-50 ग्रामच्या पुड्या तुमच्या बॅगेत टाकील, जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य वाया जाईल। असा एक व्हिडिओ खरं तर मुंबईत व्हायरल झाला आहे। ही खऱ्या अर्थाने पोलिसांची हिटलरशाही आणि दडपशाही आहे। एका बाजूला आपण बघितलं असेल तर विद्यार्थ्यांना नेहमी भीती दाखवण्यात येते की तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळणार नाही, त्यांनी तुम्हाला पुढच्या ॲडमिशन्सला, परदेशी शिक्षणाला जायचं असेल तर व्हिसा, पासपोर्ट, ॲडमिशन्सला, त्याच पद्धतीने कुठे नोकरी घ्यायची असेल तर नोकरी मिळवायला हा खूप मोठ्या प्रकारचा त्रास हा कॅरेक्टर सर्टिफिकेटमुळे पोलीस ह्या युवकांना आणवतो। आणि त्याच्यामध्ये हा जो नवीन प्रकार आहे की तुमच्यावरती आम्ही अंमली पदार्थ, वेगवेगळ्या गोष्टींच्या पुड्या तुमच्यावरती आम्ही प्लांट करू आणि मग तुम्हाला त्या गुन्ह्यामधनं आत टाकू, हा सरळ सरळ दडपशाही आणि पोलिसांची मगरुरी ह्याच्यामधनं दिसून येते। एका बाजूला पोलिसा दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रकारे हिंसाचार करतात, त्याच्या विरुद्ध भारतामध्ये आंदोलन होतं आणि मग तिकडे पोलीस येऊन म्हणतात की तुम्ही आमच्याच हिंसाचाराच्या विरुद्ध आंदोलन केलं तर आम्ही तुमच्यावरती ड्रग्ज प्लांट करून तुम्हाला ड्रग्जच्या गुन्ह्याखाली आतमध्ये टाकू। ह्याच्या मोठी काळीमा फासणारी घटना ह्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना तरी बघायला नाही गेली। आणि माझं म्हणणं आहे की हे सगळं चालू असताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री झोपतात कशाला? त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला असेल तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचं जे एकच आहेत त्यांनी ह्याच्यावरती तातडीने ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्या पोलिसांवरती कारवाई केली पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला जो व्हिडिओ व्हायरल होतोय, पोलीस डिपार्टमेंटनी स्वतः आयडेंटिफाय करून या पोलिसांवरती कारवाई केली पाहिजे, किंबहुना हे तरी सांगितलं पाहिजे की आमचा ह्याच्याशी संबंध नाही आणि डिस्टन्स केलं पाहिजे स्वतःला। पण जर विद्यार्थ्यांना पोलीसच धमकी देत असेल की आम्हीच तुमच्यावरती गोष्टी प्लांट करू आणि आम्हीच तुमच्यावरती गुन्हे दाखल करू आणि त्याची कारवाई पण आम्हीच करू आणि आम्हीच तुम्हाला जेलमध्ये टाकू, तर मग पोलीस विद्यार्थ्यांना संरक्षण द्यायला आहे का पोलीस विद्यार्थ्यांचं जीवन खराब करायला आहे, हा प्रश्न सगळ्यात पहिले लोकांना पडतो। आणि जर हे सरकार पोलिसांची दडपशाही अशाच पद्धतीने चालवणार असेल तर इकडचा विद्यार्थी ही सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही। आपण बघतोय की विविध पक्ष, संघटना, राजकीय पक्ष सगळेचकडनं या सगळ्या संदर्भात आंदोलन केलं जाते। आज सकाळी एक पत्रकार परिषद मुंबईत झाली 2 ठाकरे बंधूंची। खरं तर त्यांनी
विरोधकांनी, सगळ्याच विरोधकांनी 26 तारखेला परवा जो त्यांचा मोर्चा आहे त्यामध्ये सहभागी व्हावं आणि कुठलाही झेंडा राजकीय आम्ही यामध्ये आणणार नाही, केवळ तिरंगा असेल आणि या मोर्चाच्या माध्यमातून युवकांची आणि देशातल्या सगळ्या पालकांची भावना काय आहे ते आपण केंद्र सरकारपर्यंत पोहोचूयात, यासाठी विरोधकांना सुद्धा आवाहन केले. याबद्दल काय सांगाल? प्रत्येक माणूस आता त्यांच्या पद्धतीने हा आंदोलन करत राहतो, मोर्चा करत राहतो. आज वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामध्येही सहभागी होणारे समविचारी पक्ष, डावे पक्ष, ठाकरे सेना म्हणजे उबाटा सेना, ह्या सगळ्या लोकांचा सहभाग होता. आणि आज जी घटना आपल्या सर्वांसमोर आली आहे त्याच्यामध्ये एकच दिसतं की राग हा सगळीकडनं आलाय, संताप हा सर्वांच्या मनात आहे. आणि ज्या ज्या पद्धतीने लोकांना जमेल त्या त्या पद्धतीने सरकारचा हा राग लोकांनी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलेलं आहे. खरं तर एक प्रश्न राहून गेला. आज तुमच्याकडनं आंदोलन जे केलं गेलं त्यालावर पोलिसांनी सुद्धा कारवाई केली आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या गेल्यात, अनेक ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं गेलं आहे. कुठंतरी राजकीयदृष्ट्या जी आंदोलनं केली जातात त्याला सुद्धा दडपण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं? 100% पोलिसांची दडपशाही मोठ्या प्रमाणात चालू आहे. सकाळी कार्यकर्त्यांना नोटीस देणं, सकाळी 6 वाजता जाऊन कार्यकर्त्यांना त्यांच्या घरातनं उचलणं आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली दिवसभर लोकांना पोलीस स्टेशनमध्ये अडकून ठेवणं, हे मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणेने केलेलं. आणि आपण जर समजून घेतलं तर आपल्याला विरोध नोंदवायचा, आपलं मत मांडायची किंवा सरकारचं कोणतं धोरण पटत नसेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उचलायचं आंदोलन, सत्याग्रह आणि मोर्चे हे आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि तो भारताच्या संविधानाने दिलाच आहे. पण आपण प्रत्येक जगातल्या प्रत्येक लोकशाहीमध्ये जाऊन बघितलं तर मोर्चे काढणं, आंदोलन करणं हा लोकशाहीचा भाग येतो. आणि आज जर पोलीस मोठ्या प्रमाणात लोकांचा हा मूलभूत अधिकार काढून घेत असतील तर ही एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे जी सगळ्यांनी ओळखायची गरज. दुसऱ्या बाजूलाच पंतप्रधानांनी स्वतः ट्विट केले. इतके दिवस पंतप्रधानांनी कुठलंही स्टेटमेंट या संदर्भात दिलं नव्हतं, पण आज ते म्हणतात की आमच्यासाठी युवकांचं हित हे प्रायोरिटीवरती आहे, त्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या सगळ्या केसेस चालवल्या जातील आणि जे कोणी दोषी असतील पेपरफुटी प्रकरणातले त्यांच्यावर कठोर कारवाई केली जातील असं त्यांनी म्हटलंय. हे बघा, काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी खूप आधी संवाद साधला असता किंवा त्यांनी स्वतःहून जरी संवाद साधला नसता तरी 2 संबंधित प्रतिनिधी हे भाजप सरकारकडनं, संसदेकडनं, गव्हर्नमेंटकडनं जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली असती तर हे प्रकरण इथपर्यंत पोचलंच नसतं आणि त्यांना फास्ट ट्रॅक गोष्टी कोर्ट लावायची गरज नसती. पण त्यांनी दावा असा केला की धर्मेंद्र प्रधानांनी याआधी सुद्धा आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली होती, परंतु ती निष्फळ ठरली. आपल्यापर्यंत कुठलीही चर्चा आली आहे किंवा ऑन कॅमेरा कुठली चर्चा झाली आहे किंवा मीडियानी कोणती रिपोर्ट दिली आहे असं मला नाही वाटत. तर मीडियानी नरेंद्र मोदींना विचारलं पाहिजे की कोणती चर्चा, काय चर्चा, आणि BJPनी ती धर्मेंद्र प्रधान आणि विद्यार्थ्यांची चर्चा ही मीडियापासून लपवून का ठेवली, हा प्रश्न आता मीडियानी नरेंद्र मोदींना विचारला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदींनी जर विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता आणि त्यांच्याशी भेट घेतली असती किंवा एक कमिटी जाऊन भेटून आली असती तरी हे इतकं प्रकरण चिघळण्यापर्यंत पोचलंच नसतं. आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे अतिशय खोटं बोलतात, हे भारतातल्या प्रत्येक माणसाचं आता मत झालेलं आहे. आणि नरेंद्र मोदींचं जसं खोटं बोलणं असतं तसं त्यांचं ट्विटसुद्धा खोटं असतं. ते म्हणतात की विद्यार्थी आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते भारताचं फ्युचर आहेत, भविष्य आहे. तर मला सांगा, जो घटक महत्त्वाचा आणि फ्युचर आहे त्यांना तुम्ही लाठ्यांनी हल्ला करता का? त्यांच्यावर लाठ्यांनी हमला केला तर केला. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दिसले की लाठ्याच्या टोकाला खिळे लावले होते आणि त्यांनी हल्ला झाला होता. हे भारताच्या इतिहासामध्ये कुठेही नाही झालं की काठ्यांना पोलिसांच्या खिळे लावून विद्यार्थ्यांवरती हमला केलाय. जर विद्यार्थी महत्त्वाचे आहेत आणि भविष्य आहेत तर मग टिअर गॅसचा का वापर केला जातो, वॉटर कॅनन्सचा का वापर केला जातो? पोलिसांच्या ताफ्यामध्ये सिव्हिल ड्रेसवरती पोलिसांचे हेल्मेट आणि काठ्या घेऊन बाहेरची लोक कोण आहेत? ती भाजपची आलेली भाड्याची गुंडी तर नाहीत का? आणि जर ती भाजपची भाड्याची गुंडी असली तर विद्यार्थ्यांवरती ते का हमला करतात? तुम्हाला असं वाटतं की भाजपनं त्यांची माणसं या आंदोलनामध्ये पोलिसांच्या रूपात प्लांट केली? 100% आपण जर व्हिडिओ बघितले सोशल मीडियाचे, मीडिया काही कव्हरेज करत नाही, अल्टरनेट मीडियाचे जर आपण व्हिडिओज बघितले, सोशल मीडियाचे व्हिडिओज बघितले तर आपल्याला खूप गोष्टी दिसतील जिकडे सिव्हिल ड्रेसवरती लोक हमला करतात. पत्रकार त्यांना जाऊन विचारतात की तुम्ही कोण आहात, तुमचा ID दाखवा, तुमचे काय पोझिशन आहे, तुम्ही कुठल्या डिपार्टमेंट खाली आहेत, दिल्ली पोलीस खाली आहात, नोएडा पोलीस खाली आहात किंवा कुठल्या डिपार्टमेंट खाली आहात, कोणताही खुलासा नाही. म्हणून माझं सरळ म्हणणं आहे, NRC CAAच्या वेळेस पण आपण सुद्धा हे बघितलं होतं की भाजपची भाड्याची गुंडी
पोलिसांबरोबर जाऊन लोकांवरती हमला करतात. हे आपल्याला मोठ्या प्रकरणामध्ये NRC-CAA वेळेस दिसलं असेल. परभणीमध्ये जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींचा जीव गेला त्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसलं असेल की सिव्हिल ड्रेसवरती पोलिसांबरोबर लोक हमला करतात. आणि हेच आपल्याला दिल्लीमध्ये घडताना झाले. पोलिसांनी नेम टॅग्स काढून हल्ला केला होता. हे कुठेच होत नाही की जे ऑन ड्युटी ऑफिसर्स असतात ते स्वतःचे नेम प्लेट्स लपवतात. म्हणून जर तुम्ही एवढ्या प्रकारचा हल्ला, एवढा भीषण भयानक प्रकारचा हल्ला जर तुम्ही विद्यार्थ्यांवरती करत असाल तर मग विद्यार्थी तुमच्यासाठी महत्त्वाचे कसे झाले. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी आतापर्यंत फक्त आणि फक्त खोटं बोलत आलेत, जुमले करत आलेत आणि हा पण त्यांचा एक खोटा जुमलाच आहे. दुसऱ्या बाजूला दिल्ली सरकार ही भाजपच्या हातात आहे. दिल्ली पोलीस कोणाच्या अंडर येते? केंद्र सरकारच्या. म्हणजे कोणाच्या अंडर येते? होम मिनिस्टरच्या. होम मिनिस्टर कोण आहेत? अमित शाह. तर मग जर नरेंद्र मोदींनी ॲक्शन घ्यायची असेल तर दिल्ली पोलीसवरती आणि दिल्ली पोलीसला आदेश देणाऱ्या अमित शहावरती पण ॲक्शन घेऊन दाखवावी. केंद्रीय गृहमंत्र्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आहे तुमची? दिल्ली पोलीस कोण कंट्रोल करतं? जर होम मिनिस्टर कंट्रोल करत असेल तर संबंधित लोकांवरती कारवाई व्हावी. जर पेपर फुटीसाठी धर्मेंद्र प्रधान आणि संबंधित कॅबिनेट मिनिस्टर हे रिस्पॉन्सिबल असतील तर पोलिसांचा जो अटॅक दिल्लीमध्ये झाला आहे आणि दिल्ली पोलिसांना कंट्रोल करणारे संबंधित गृहमंत्री सुद्धा दोषी ठरावेत असं माझं ठाम मत आहे. खरं तर ज्या कोर्टातून हा शब्द सुरू झाला, पुढे आला कॉक्रोच, आणि तिथून ही पार्टी सुरू झाली, त्याच चीफ जस्टिस समोर या प्रकरणाची, त्याच न्यायालयासमोर आज या सगळ्या प्रकरणाची खरं तर काल परवा सुनावणी सुद्धा झाली. आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं मारहाण केली विद्यार्थ्यांना त्या संदर्भात तात्काळ सुनावणी घ्यावी अशा प्रकारची याचिका पुढे आली होती. यावर न्यायाधीशांनी असं म्हटलंय की आमचा या प्रकरणामध्ये वेळ वाया घालवू नका, आम्हाला यापेक्षा सुद्धा अधिक काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आमचा या संदर्भात व्हिडिओ पाहण्यामध्ये किंवा संबंधित विषयामध्ये लक्ष देऊन आमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका अशा प्रकारचं विधान हे कोर्टाकडनं या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यानच्या याचिकेवरती मांडताना आलेलं आहे. आपण जर भारतभरामधनं जी प्रतिक्रिया बघितली तर आपल्याला कळेल की कोर्टाचा कोणीही वेळ वाया घालवत नाही. उलट अख्ख्या भारत देश हे ओरडून सांगतोय की फास्ट ट्रॅक प्रतिक्रियेमध्ये ह्या सुनवाईला लक्ष द्या आणि ज्या विद्यार्थ्यांना मार लागलाय, ज्या विद्यार्थ्यांचं डोकं फोडलंय, ज्या विद्यार्थ्यांना चुकीच्या ठिकाणी हात लावलाय, मोलेस्टेशन ज्यांच्याबरोबर झाले त्या विद्यार्थ्यांना लगेच तातडीने न्याय द्या. हा भारत देशाची भूमिका आहे आणि ती सुप्रीम कोर्टनी पण ऐकून घ्यावी असं माझं म्हणणं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घेतली असेल तर CGIच्याच ह्या रिमार्कमुळे हे एवढं सगळं उभं राहिलं होतं. आणि आता विद्यार्थ्यांना डिवचण्याचा प्रकार का चालू आहे हा मला अजून कळत नाही. आणि असेच जर डिवचत राहिले तर विद्यार्थी जेनझी हे अजून आक्रमक पद्धतीने आपल्याला आंदोलन करताना दिसतील. कारण ही ह्या जनरेशनची खासियत आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जितकं जास्त आंदोलकांना डिवचाल तितकं आंदोलन तीव्र होतं. हे इतिहास आपल्याला शिकवतो, हे लॉजिक आपल्याला शिकवतं आणि हे कॉमन सेन्स आपल्याला शिकवतं. तर त्या पद्धतीने पुढे वाटचाल व्हावी हे मला नक्की वाटतं. शेवटचे 2 प्रश्न. खरं तर 3 ते 4 आठवडे झाले मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये विशेषत्वानं जंतर मंतरला आंदोलन चालू आहे, पण राजीनामा घेतला जात नाही आहे किंवा चर्चेसाठी ज्या पद्धतीत तुम्ही सांगितलं की शिष्टमंडळ येत नाही आहे, हे आंदोलन का नेमकं इतकं पुढे घेऊन जात आहेत किंवा त्यामागे नेमकं कारण काय, किंवा सरकार ठोस कुठलीही कारवाई करत नाही आहे, त्यामागे नेमकं कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं? आपल्याला इकडे बसून नुसते अंदाज बांधता येतील. मला जर तुम्ही विचारलं तर माझं आता सरळ म्हणणं आहे की 3री निवडणूक जिंकल्यानंतर ह्याला सत्तेचा माज आणि शेफारणं म्हणतात. पण सरकार का ॲक्शन घेत नाही आहे? सरकार झोपलंय का जाग आहे? सरकार बहिरं का झालंय? विद्यार्थ्यांचे आवाज सरकारच्या कानावर का नाही पडत? 21 विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव गमावला, ह्याच्याबद्दल सरकार काही पाऊल का नाही घेते? हा प्रश्न आता तमाम जगाने सरकारला विचारायला पाहिजे आणि तोच प्रश्न मीडियाने ठामपणे सरकारकडनं भूमिका घेतली पाहिजे. काही नाही, कशावर नाही तरी ह्याच्यावरती तरी नरेंद्र मोदींना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावा, ही माझी मीडियाला कळकळीची विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न. ज्या पद्धतीनं आज वंचितनं राज्यभरात आंदोलन केलं, इतरही पक्ष करतायत, परवा मोर्चा देखील मुंबईमध्ये बोलवण्यात आला आहे, या आंदोलनाचं तुम्ही भवितव्य कशा पद्धतीनं पाहताय किंवा त्याची वाटचाल कशा पद्धतीने असेल? कारण ठिकठिकाणी आपण बघतोय की संयमाचा बांध सुटत चालला आहे, विद्यार्थी आक्रमक होऊ लागलेत. काल चेंबूरमध्ये सुद्धा अतिशय आक्रमक आंदोलन झालं, विद्यार्थी पोलीस स्टेशनवर सुद्धा धडकले होते. पुढील काही दिवसात ही परिस्थिती आणखीन चिघळेल असं तुम्हाला वाटतं की यावरती सामंजस्याने तोडगा काढला जाईल? याबद्दल काय वाटतं? हे सगळं सरकारच्या हातात आहे. समंजसपणे तोडगा काढायचा असता तर आतापर्यंत त्यांना काढता यायला असता.
पण आत्ता जाग नाही आली, उद्या येईल अशी सगळे लोक अपेक्षा करतातच आहेत. पण जर ह्या प्रकरणावरती सरकारने लवकर तोडगा नाही काढला तर आता लोकांची मागणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्या इथपर्यंत राहिलेली नाहीये. आता लोकांची म्हणणं आहे की नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना जर धर्मेंद्र प्रधान इतके प्रिय असतील तर तुम्ही त्यांना ठेवून घ्या, आम्ही सरकार बदलू, तुम्हाला हटवू, या भूमिकेमध्ये आता लोक आलेली आहेत. आपल्यासोबत सुजाता आंबेडकर होते. खरं तर धर्मेंद्र प्रधान फार प्रिय असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांना प्रिय म्हणूनच ठेवावं. जनता सरकार बदलून टाकेल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच अतिशय गंभीर आरोप त्यांनी आपल्याशी बोलताना हा देखील केला आहे की दिल्लीतल्या आंदोलनाला दडपण्यासाठी भाजपचे गुंड पोलिसांच्या वेशात किंवा सिव्हिल ड्रेसमध्ये राहून तिथल्या युवकांवरती भीषण आणि भ्याड असे हल्ले करतायत. त्यामुळे त्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी या सगळ्या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केली. आणि शेवटचा मुद्दा, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये विविध पक्षांकडून आंदोलनं केली जात आहेत ती यापुढे सुद्धा सुरूच राहतील आणि अधिक आक्रमकपणे हा मुद्दा जोपर्यंत तडीच नेला जात नाही तोपर्यंत मांडला जाईल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार या सगळ्या संदर्भात आंदोलनांना हाताळण्यात नेमकं कशा प्रकारची भूमिका बजावते आणि विद्यार्थ्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो सोडवण्यामध्ये सरकारला यश येतंय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी हुंबरकरसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.